हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सद्गुरु सच्चिदानंद अमृते दादा की जय, सर्व संतन की जय। जय हरि जय हरि जय हरि। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षनाथं ज्ञानदक्षं दैनक्यदक्षं कोटिक्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठं, तं नमामि वेदविद्यावरिष्ठं, तं नमामि वेदविद्यावरिष्ठम्। ओम नमो जय अध्याय वेद प्रतिपाध्याय, जय जय स्वयं संवेदा आत्मरूपा देवा तुची गणेशु, सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी दोजी। प्रस्तुत आजच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या सद्गुरू श्रीपाद बाबांच्या आणि अमृती दादा रामदास बाबा यांच्या प्रेरणेने जगदीश बाबा खारघर, ओंकार धुरवडे, त्याचप्रमाणे गरजे महाराज, विघ्ना मॅडम या सर्वांनी हा एक उपक्रम चालू केला आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून आजची सेवा, लाईव्ह सेवा ही माझ्या वाट्याला आली। आज सांगण्याचं तात्पर्य की हा लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला लोकांच्या संपर्कात येऊ शकलो नाही आणि त्या लोकांच्या संपर्कात किंवा आपल्या नेहमी जे सत्संग भरायचे त्याला काही कुठेतरी आपल्याला व्यत्यय येऊ लागला की जेणेकरून सत्संग कशा प्रकारे भरवायचा। आणि हा दादांच्या माध्यमातून, अमृते दादांच्या माध्यमातून जगदीश बाबांना हा सुचला गेला आणि जगदीश बाबांनी ओंकार बाबांना हे सुचवलं की आता या पद्धतीने जर आपण एकत्र येऊ शकत नसेल तर आपल्याला काय करायला पाहिजे की ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ही लाईव्ह व्यवस्था या लोकांनी उपलब्ध करून दिली। विवेक भोर महाराज त्याचप्रमाणे या सगळ्यांचा आम्ही आभारी आहे की जेणेकरून या हा जो व्यासपीठ आहे आजचा, या व्यासपीठमध्ये माझ्यासारख्या एका पामराला एक संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे शतशी आभारी आहे। आजच्या सेवेसाठी मी ज्ञानेश्वरी अध्याय पहिला आणि ओवी क्रमांक 22, मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी। आजच्या सेवेसाठी जो प्रस्तुत सेवेसाठी आज जो मी ही ओवी घेतलेली आहे आणि त्या ओवीच्या संदर्भामध्ये मला एक सविस्तर सांगायचं म्हटलं तर आजचा हा जो परिहार मी दिला आणि त्या परिहारातून आपण आता पुढच्या माध्यमातून असे कशा पद्धतीने आपण हे करायचं, तसं सद्गुरु दादांची एक इच्छा होती की माझी लेकरं कशा पद्धतीने बोलतात। त्यांना नेहमी वाटायचं की दादा आम्हाला प्रोत्साहन देत होते की तुम्ही बोलत राहा, तुम्ही फक्त एक शब्द बोला आणि त्याच माध्यमातून दादांनी जी प्रेरणा दिली ती प्रेरणा आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवली। म्हणून आज मला पहिला शब्द हे करायचा की मज हृदयी सद्गुरु, माझे सद्गुरु माझ्या हृदयामध्ये आहेत, त्यांनी दिलेलं ज्ञान हे माझ्या हृदयात मी भरून ठेवलेलं आहे आणि त्या ज्ञानापोटी आज मी संसार रूपी जी भावसागर आहे तो भवसागर मी तरुण जाण्यासाठी प्रयत्न करतो आणि केलेला आहे। म्हणून या विशेष अत्यादुरी म्हणजे त्या मला जे ज्ञान मिळाले,
दादाने दिलेलं किंवा अनादी कालापासून जे ज्ञान आलं ते आमच्यापर्यंत पोहोचलं. दादांकडच्या या माध्यमातून श्रीपाद बाबा वगैरे सर्वांच्याकडून आपल्यापर्यंत आजपर्यंत जे पोहोचलं ते ह्या मी हृदयामध्ये साठवलं. आणि त्या विवेकावरती, तो विवेक आहे, विवेक म्हणजे ज्ञान, हे ज्ञान जे मी घेतलेलं आहे ते ज्ञानाच्या पोटी मी या स्टेजवरती किंवा या पद्धतीने मी बोलू शकतो. आणि या पद्धतीने हा विषय मी मांडलेला आहे. आणि आपण याच गोष्टीबद्दल आपण बोलायचं की सद्गुरूंनी आपल्यासाठी काय केलं. सद्गुरू आपल्याकडे येतात त्यावेळेला आपण सद्गुरूला शोधायला कुठे गेलोच नाहीये, पण सद्गुरू आपल्याला भेटायला आले. कसे आले की एखादी साखर जर ठेवली आणि त्या साखरेला जशा मुंग्या येतात तसं ही आमची सगळी जी जनता जनार्दन आहे, आमचे साधक मंडळी जे आहेत, ही एक प्रकारची साखर होती. आणि साखरेला उपभोग घेण्यासाठी सद्गुरू कुठून कुठून आले, अहमदनगर कुठे आणि मुंबई कुठे, अशा पद्धतीने सद्गुरू आमच्यापर्यंत पोहोचले. आणि आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर सद्गुरूंनी आम्हाला जे दिलं ते आमच्या पूर्वजांनी पर्यंत आम्हाला कुणाला माहिती पण नव्हतं की आपल्याला हे ज्ञान मिळेल. आज ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्यासाठी जे उपलब्ध करून दिलंय, परंतु ते उपलब्ध करून देत असताना हे आपल्यापर्यंत देण्याचं काम, म्हणजे मराठीमध्ये व्यवस्थित सांगण्याचं काम, अनादी कालापासून जे ज्ञान आलं ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सद्गुरू करतात. आणि जर सद्गुरूंनी हे आपल्यापर्यंत दिलंच नसतं तर आपल्याला हे काही समजलं पण नसतं. म्हणजे सद्गुरूंच्या मुळे आपल्यापर्यंत पोहोचलं. म्हणजे आज शंकरानं पार्वतीला सांगितलं अनादिकालाचं, अनादिकाल म्हणजे आधी, जसं संप्रदायामध्ये पण हे सांगितलेलं, संप्रदायामध्ये एकच शब्द येतो संप्र म्हणजे अनादी, अनादी कालापासूनचं जे ज्ञान आपल्याला येतं, दान, ते आपल्या दादानी आपल्या कानामध्ये पेरलेलं आहे. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीदासांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या कानामध्ये जे पेरलं तेच आपल्यापर्यंत आलं. आणि त्याच विवेकावरती आज आपण ह्या व्यासपीठावरती बसू शकलो. नाहीतर आज या व्यासपीठावर बसून आपल्या जनता जनार्दनाची सेवा करण्याची संधी मला सुद्धा मिळालीच नसती. परंतु सद्गुरू माझ्या तोंडात, माझ्या मुखातून काहीतरी बोलून घेतील, हाच उद्देश श्रीपाद बाबा, अमृतेदादा आणि रामदास बाबा यांनी जो मांडला आणि तो आज मला वाटतं व्यवस्थित फळाला आलेला आहे. दुसरी गोष्ट की आजच्या आपल्या खारघर परिसरामधले जे साधक मंडळी आहेत त्यांचा सगळ्यात मोठा भाग जगदीश बाबांचा, ओंकार बाबांचा आणि गर्जे महाराजांचा आहे. जिग्ना मॅडम यांचा तर फार मोठा वाटा आहे. परंतु हे आपल्याला मार्गदर्शक लाभले म्हणून आज आपण एकत्र येऊ शकलो. याच पद्धतीनं की आता अनादी कालापासून जे वर्णन केलेलं असतं की वर्णन केलेले त्याच्या प्रत्यक्ष येणाऱ्या विश्वरूप निर्गुण आत्मा जो आहे, ते निर्गुण आत्मा हा नक्की कोण? शरीर, मी शरीर आहे का मी आत्मा आहे? मी शरीरावरती मी प्रेम करतो का माझ्या आत्म्यावरती, माझ्या हृदयामध्ये जो बसलेला आहे, हृदय मंदिरी जो माझा देव बसलेला आहे त्याच्यावर मी प्रेम करतो. याच संदर्भामध्ये आज सद्गुरूंनी त्याचा उलगडा केलेला आहे. जर समजा आपण आपल्या शरीरावरच प्रेम करतो की हे माझं शरीर, माझं माझं माझं, मी नाव घेतलेले, माझं राम नाव आहे आणि मी त्याच्यावरतीच प्रेम करतो, तर त्याला 100% शून्य किंमत आहे. मी आत्मा आहे, मला जे मिळालंय अनादिकालापासूनच ते तत्व मी आहे, ते तत्व जर मी आहे हे ओळखतो तर त्याला मोक्ष प्राप्त होतो. आज मोक्षाला जायचं असेल तर आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान आपण आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवलेले त्याचा उच्चार करावा आणि तो जनतेपर्यंत, सगळ्या साधकांपर्यंत पोचता करावा. अशा पद्धतीचं हे माझं हृदयी सद्गुरू ज्याने तारिलो हा संसार पुरू आणि म्हणून विशेष अत्याधुरू विवेकावरी, या आजच्या ह्या ओवीने जी मी घेतली त्याचे विश्लेषण मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. आता या दृष्टिकोनातून मला आणखीन एकही करायचं आहे की उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली, उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली, संपुष्ट हृदयी पेटी करून पोटी साठू, तुका म्हणे होता ठेवा तो हा भावा सापडला. आणि अशा पद्धतीने ह्या सद्गुरूंनी, तुकाराम महाराजांनी ह्या अभंगातून, 4 चरणाच्या अभंगातून काय सांगितलं? संपुष्ट हृदयी पेटी करून पोटी साठू,
तुका म्हणे होता ठेवा तो या भावात सापडला. पण या संदर्भात त्यांनी काय केलं की तुकाराम महाराजांना हाच अभंग का सुचला गेला. त्यांनी सुचला त्याचं कारण असं आहे की तुकाराम महाराजांनी लग्न झालं तेव्हा त्यांची चिंता वारली म्हणजे संपली. तसं आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो जो आनंद होईल, मी गाडी घेतली माझी चिंता वारली, मी बंगला बांधला मी माझी चिंता वारली, असं प्रत्येकाला वाटतं. लग्न झालं माझं माझी चिंता वारली. परंतु तुकाराम महाराजांनी एकच सांगितलं की मी जेवढा सद्गुरू केला आणि माझा पद्मनाम मी ज्यावेळेला जोडला गेला, माझी नाळ ज्यावेळेला ह्या लहान बाळाची जेव्हा पोटात असताना जे बाळ असतं आणि त्या बाळ जे बाहेर येतानाच बोलत असते की भगवंताला की हे भगवंता मी ह्या गर्मीमध्ये फार उकडलेलो आहे, मला काही कसंही कर पण मला बाहेर काढ. आणि तो शरण देतो भगवंताला. आणि त्या भगवंताला शरण गेल्यानंतर त्या बाळानं त्याला वचन दिलेलं असतं की भगवंता मी तुझं नाम कधीही विसरणार नाही. पण ते बाळ ज्यावेळेला बाहेर येतं आणि मग बाहेर नंतर त्याला मायेचा हात लागतो, सुईनबाईचा हात लागतो आणि ज्यावेळेला नाळ कापली जाते त्यावेळेला तो संपूर्णपणे भगवंताला विसरलेला असतो. तुकाराम महाराज याच ठिकाणी सांगतात की पद्मनाम जोडला. पद्मनाम म्हणजे त्याच ठिकाणी त्यांनी जे सद्गुरू आपल्या ह्याच्यामध्ये आले, जीवनामध्ये आले आणि आता सुईनबाईने जी आपली नाळ कापली होती, भगवंताशी नातं जे तोडलेलं होतं ते जोडण्याचं काम आमच्या सद्गुरूंनी केलं. म्हणून उजळलेले भाग्य. आता तुकाराम महाराजांनी त्याच वेळेला सांगितलं की मी ज्या वेळेला सद्गुरू केला त्यावेळेला माझं भाग्य उदयाला आलं. मग ह्याच्या आधीपासून भाग्य, बायको केली, पोरं झाली, बंगला बांधला, व्यापार केला, त्यावेळेला भाग्य उजळलं नव्हतं का? उजळलेलं होतं. परंतु खरं भाग्य उजळलं की भगवंताशी माझी नाळ जोडली गेली, जी कापली होती ती जोडली गेल्याचं काम माझ्या सद्गुरूंनी दादानी केलं आणि दादानीच केल्यामुळं आज आमच्या आयुष्याचं सोनं झालं. मी ह्या जन्माला आलो त्यावेळेला माझ्या आई आणि आईचे वडील आणि माझ्या वडिलांचे वडील किंवा ह्यांचं पुण्य मला जास्त लाभलं गेलं. कारण का त्यांना असं वाटलं पण नव्हतं की माझ्या पोटी असं कोणतरी जन्माला येईल ते भगवंताशी नातं जोडेल. आज आमचे सगळे जेवढे साधक आहेत हे कुणाला हे ज्ञानेश्वरीमध्ये संपूर्णपणे लिहिलेलं आहे की हे माऊलीने 700 वर्षापूर्वी लिहून ठेवलेले आहे. परंतु आजपर्यंत कुठल्याही साधकाला याचं विश्लेषण करून कुणी सांगितलेलं नाही. परंतु ह्या भगवंताची की आपली कृपा आहे की आपलं कुठलं तरी हे एखादा पोरग जन्माला येईल आणि या पद्धतीने आपला हा प्रसार जो आहे तो लोकांच्या समोर मांडेल. आपलं काम काय आहे की माझं हा जो आपल्याला दिलेला ठेवा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आपण लोकांपर्यंत पोहोचवला तर याचा प्रसार होईल. हे जे अनादिकालापासून जे ज्ञान आलेलं आहे हे ज्ञान लोकांपर्यंत जर पोहोचलंच नाही तर काय तुम्हाला द्यायचं. म्हणजे जन्माला येऊन माणसाच्या जन्माला येण्यासाठी एवढी खटपट करतो आपण की 1,84,000 योनीतून जन्माला येतो ते एकदाच येतो मनुष्य प्राण्यामध्ये. मनुष्य प्राणी त्याला एकदाच जन्माला आलेला आहे आणि त्या प्राण्याला जर समजा बोलण्याची वाचा दिलेली असताना तो मुद्दाम जर बोलत नसेल किंवा काहीच भगवंताच्या विषयी बोलत नसेल तर त्याला मनुष्य जन्माला येऊन त्याचा उपयोगच नाहीये. म्हणून त्यांनी काय करायला पाहिजे की जन्माला आल्यानंतर आपलं सार्थक जर करायचं असेल आणि आपण खरोखर जन्माला आलोय ना मनुष्य प्राण्यामध्ये तर भगवंताचं नामचिंतन करून भगवंतामध्ये विलीन झालं पाहिजे. मी कोण हा प्रश्न भगवंत ज्यावेळेला आपल्याला सद्गुरू सांगतात ते आता याच्यामध्ये दाखवलंय की जगामध्ये आपण बघतो की जगामध्ये सगळी लोक एकमेकांसाठी हे करत असतात, आपले व्यवहार करत असतात. परंतु हे व्यवहार करत असताना आपल्याला नाम कुठलं घ्यायचंय, सद्गुरू पर्यंत कसं जायचंय याचा कोणीही विश्लेषण करत नाही. परंतु कुठून तरी येतं आणि आपल्या नशिबी पडतं. जसं जांभळाच्या झाडाखाली बसलं तर आपोआप जांभळाचं एक फळ आपल्या तोंडामध्ये पडतं. या पद्धतीनं एवढ्या वर्षामध्ये आपल्यापर्यंत एवढं कुणी आणून दिलं नाही ते दादानी आपल्यापर्यंत आणून पोच केलं. म्हणून अमृते दादा आम्ही तुमचे सर्व आभारी आहोत आणि याच दृष्टिकोनातून तुम्ही आम्हाला ज्ञान द्या. आणि श्रीपाद बाबांनी हे तुम्हाला सांगितलं तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं असंच आमचं कार्य पुढे पण चालू द्या आणि जगदीश बाबा सारख्यांना आणखीन प्रेरणा मिळू द्या की हे पुढं चालावं. आम्ही तर काय जगदीश बाबा बोलतात की आम्ही भुंकणारा कुत्रा आहोत आणि आम्हाला कुत्र्यामध्ये हे केलेलं आहे. कारण का कुत्र्याने जर भुंकलंच नाही तर कसं समजणार
की भगवंत नक्की कुठं आहे. अरे तुमच्या देह मंदिरामध्ये भगवंत असताना देखील तुम्ही वनवन फिरता, पंढरपूरला जाता, सगळीकडे जाता, वाऱ्या करता. अरे वारी म्हणजे काय की तुम्ही जन्म मरणाची वारी याच ठिकाणी फेडायची आहे. आपल्या नाकातून म्हणजे देवाची येद्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तीचारी साधी येला. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हे जर तुम्हाला प्रत्येक दिलंय, पण त्या पाठ झालेत, घोकमपट्टी झालेत, म्हातारी माणसं झालेत, पण हरिपाठामध्ये आपण काय करायला पाहिजे पहिल्याच ओवीत सांगितलेलं आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. देवाचे द्वार, देवाचं द्वार कुठं आहे म्हणजे आम्हाला पण माहित नव्हतं. आम्हाला फक्त नाक्षी करायचंच माहित होतं, परंतु देवाचं द्वार आणून दिलं की दादाने दिलं. आणि आता मला हे सांगण्याचं तात्पर्य आहे की भगवंत नक्की कोण. अरे तुम्ही जर बघायला गेले ना तर देव तुम्हाला कुठेच भेटणार नाही, देव कुठेच भेटणार नाही. पण देव कुणाच्या रूपातून भेटतो, सद्गुरूंच्या रूपातून आपल्याला देव भेटतो. सद्गुरू म्हणजेच देव. आज श्रीकृष्णाचे बघूया महाभारतामध्ये गेल्यानंतर अर्जुनाला हे माऊलीने हे त्याचं विश्लेषण मराठीमध्ये करून आपल्यापर्यंत पोहोचलं. श्रीकृष्णाला अर्जुनाला सांगत असताना अर्जुन काय बोलतो की मला हे झेपल काय, ही समोर जी माझी आहेत आप्तेष्ट मंडळी, यांना मारण्यासाठी मला तुम्ही प्रवृत्त करतात. जे माझे गुरु आहेत त्यांना पण मारण्यासाठी तुम्ही मला प्रवृत्त करतात. म्हणजे शेवटी काय, पण भगवंत बोलतात ज्या वेळेला पितामह द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला पितामह काय झोपले होते. त्याला समजलं नव्हतं का की आपली हे बहू आहे आणि सून आहे आणि आपल्या ह्या शिष्याची एक पत्नी आहे, तिचं रक्षण करणं, स्त्रियांचं रक्षण करणं त्यावेळेला समजलं नव्हतं का. पण नाही, काय होतं, आपण एखाद्याच्या घरी जेवायला गेलो ना तर सात्विकतेचं जेवण जर आपल्याला मिळालं नाही तर आपण सुद्धा त्याच पद्धतीचं होतो. तसं दुर्योधन आहे ना, दुर्योधनाच्या संगतीनं तो काय बोलला, मी दुर्योधनाचं अन्न खातोय त्यामुळं मला तसंच वागायला लागलं. कोण बोलले हे, पितामह बोलले. मग त्याचं जे काय मंत्रिमंडळ होतं ते मंत्रिमंडळ कोणाच्या हुकमानं चालत होतं, दुर्योधनाच्या हुकमानं चालत होतं. दुर्योधनाचं अन्न खात होते, त्याचा पगार घेत होते, त्याच्या राजवाड्यात राहत होते, त्याचे मिंधे होते, म्हणून त्यांना तसंच वागावं लागलं. आणि भगवंताने जर त्यांना, आता अर्जुन हे सगळे 5 पांडव आहेत, त्या साईडला भगवंत आल्यानंतर त्यांचं भलं झालं. मग अर्जुनाने सांगितलं की भगवंतात तुम्ही माझ्याकडे असला तरी खूप झालं मला. मग भगवंताने त्यांचं सारथ्य केलं, म्हणजे सारथी पण केलं. तसं आपलं पण सारथी पण भगवंत सद्गुरू आपली करू शकतात. आता ह्या सद्गुरूने आपलं सारथ्य केलं, त्यानंतर त्यांना पहिलं म्हणजे संपूर्ण महाभारत जिंकून दिलं. तर मग आपले सद्गुरू आपल्याला ह्या आपल्या जीवनाचं सार्थ करून देणार नाहीत का, करून देणार. प्रत्येकानं ह्याचा विचार करायला पाहिजे की सद्गुरू हाच देव आहे आणि सद्गुरूलाच तुम्ही देव मानलं तरच तुमच्या आयुष्याचे कल्याण होईल. आणि या कल्याण करत असताना आपण काय करायला पाहिजे, म्हणून त्यांनी सांगितलं उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, बरोबर की नाही. आणि ह्या करत असताना आपण हे करतो. आता दुसरी गोष्ट कशी, भगवंत सांगतात तरी मी तव सकळ देई, असं येते विचारच नाही तसेच माझ्या ठाई सकळ असे. भगवंताने सांगितला की अरे मी तुमच्या हृदयामध्ये आहे, तुम्ही माझ्या हृदयामध्ये आहात, मी जवळच आहे, तरी पण तुम्ही मला शोधता. म्हणजे आपण एक करतो की एक उदाहरण देतो आपण की आपण एखाद्या व्यक्तीला शोधायला जायचंय, किंवा आता एखादा डॉक्टर असेल किंवा एखादा वकील असेल किंवा आपल्या गावात एखादी व्यक्ती असेल आणि दुसऱ्या परगावात आपण जातो त्यावेळेला त्याचा पत्ता आपल्याकडे माहित असेल आणि त्याला शोधत जायचं असेल तर आपण काय करतो, आपण पत्ता काढतो आणि अमुक व्यक्ती त्या ठिकाणी आहे का. तर त्याची ओळखच नसेल आपल्याला तर त्याचा पत्ता असून तरी काय उपयोग होणार आहे. मग आपण सांगतो की तिथे एक म्हातारे बाबा बसले होते, त्यांना विचारलं की हे खरोखर हेच ती व्यक्ती आहे का. ती ज्या वेळेला सांगते की नाही हा हीच व्यक्ती ती आहे, म्हणजे त्या ठिकाणी सद्गुरू रूपी तो मनुष्य आपल्याला काय सांगतो, योग्य मार्गदर्शन करतो की हीच ती व्यक्ती आहे आणि तोच तुम्हाला पत्ता व्यवस्थित सांगतो. दुसरी गोष्ट एक उदाहरण दिलं की नदी पार करून जायचंय, नदीला फार मोठा पूर आलेला आहे किंवा
पाणी भरपूर आहे आणि त्या पाण्यातून आपल्याला मार्ग दिसत नाही, त्यावेळेला एखादा आंधळा माणूस किंवा एखादा लंगडा माणूस मार्गदर्शन तिथं बसून जर करतो, असं जर आपल्या जीवनामध्ये लोक येऊन मार्गदर्शन करणार असतील तर आपण ती नदी पार करू शकतो का? तो भवसागर जो आपल्या समोर आता भवसागर आहे, ज्ञानरूपी भवसागर आपल्या समोर आहे, तो पार करू शकतो का? आपण नाही करू शकत. मग त्यासाठी कोण पाहिजे? चांगला धक्कड माणूस पाहिजे, तो पोहणारा पाहिजे, आपल्याला उचलून पण घेऊन जाणारा पाहिजे, आपण बुडलो तरी आपल्याला तारणारा तो माणूस पाहिजे. तो सद्गुरु दादांच्या रूपाने आला आणि आपल्याला पहिले तरी सुखरूप घेऊन गेला. अशा पद्धतीचं ह्या तरित ओम सकळ देही म्हणजे भगवंत नक्की कुठे आहे हे शोधण्यासाठी आपण तिथे पोहोचलो. आता पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेतीच्या पदराड आणि अवेरण गोचिड काय अशुद्ध काय शेवेसी, असं गोचिडाच्या बाबतीत पण सांगितलं. म्हणजे मी तुमच्या जवळ आहे, देह मंदिरी पण आहे, सगळं सांगितलं जातंय. गाणी बोलली जातात, अभंग बोलले जातात, ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक ओळीमध्ये सांगितलं जातं, पण लोकांना त्याचा समज येत नाही जोपर्यंत सद्गुरूचा हात आपल्या हातात येत नाही तोपर्यंत. म्हणजे सद्गुरूचा हात धरण्यासाठीच आपण हे प्रयत्न करायचा आहे. जसं त्यांनी सांगितलं की जैसे डोळ्या अंजन भेटे मग दृष्टीचे फाटा फुटे. जर डोळ्याला अंजन भेटत असेल आणि जर जमिनीच्या गर्भामध्ये असणारे जे पाणी आपल्याला शोधायचं असेल किंवा एखादी वस्तू आपल्याला शोधायची असेल तर मग वास पाहिजे ते तर प्रकटे महानिधी. म्हणजे आपल्याला सहजच असं जर म्हणजे का डोळ्या अंजन कोणाचं भेटायचे? सद्गुरूने जर आपल्या डोळ्यात अंजन घातलं तरच आपल्याला तो वास नक्की तिथे सापडू शकते. अशा पद्धतीने विश्लेषण केलं. किंवा चिंतामणी जरी आपल्या हातात मध्ये आला, म्हणजे बरेचसे उदाहरण दिले त्यांनी. चिंतामणी जरी हातात आला तरीही आपण त्याचं काय करतो? सदा विजयव्रती मनोव्रती मी पूर्ण तैसा मी पूर्ण कामस्निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. म्हणजे असा चिंतामणी जरी माझ्या हातात आला तर त्याचं मी सोनं करू शकेल. म्हणजे अशा पद्धतीचे त्यांनी उदाहरण दिली की जेणेकरून आपल्या भाग्यामध्ये सद्गुरूचं महत्व काय हे प्रत्येक व्यक्तीनं सद्गुरूविषयी तळमळ ज्याच्या आहे, पोटामध्ये हे उसळी येते की सद्गुरूंनी मला दिलं हे दान माझ्या आयुष्यामध्ये कोणी मला दिलं नाही. आपल्या आयुष्यभर आपण किती शाळा शिकलो, आई वडिलांनी आपल्याला किती दिलं, सोनं नाणं चांदी भरपूर जरी दिली तरी आपल्याला जे ज्ञान सद्गुरूंनी दिले ना ह्याची तोड कोणाची होणार नाही. मनुष्य मेल्यानंतर स्वर्गवासी जातो, त्याला स्मशानामध्ये जाळायला पण घेऊन जातात लोक, परंतु त्याच्याकडे बंगला गाडी पलंग अमुक तमुक सगळं काही असताना त्याला शेवटी काय लागतं? एकट्यालाच जावं लागतं. अशा पद्धतीचं त्याचं कितीही तुम्ही कमवा, पैसा कितीही कमवा, पण शेवटी तुम्हाला मरण जाताना तुमच्याकडे एक कवडी पण तुमच्याकडे दिलं जात नाही. एक कवडी घालत असते एखादी, पण अशा पद्धतीने तसं मरण तिथपर्यंत पोचतं आणि त्याला एकट्यालाच जावं लागतं. मग जातं कोण? त्याच्या संगती. अरे जे नामरूपी जे संच केलेला आहे त्यानं आतापर्यंत भगवंताचं नामचिंतन जे सद्गुरूंनी सांगितलं ते नामचिंतन केलंय, त्या नामचिंतनाचा पुरा संच तो घेऊन जातो, तोच त्याला स्वर्गामध्ये व्यवस्थित पोच करू शकतो. तर पैसा पाणी घेऊन जाणारच नाही ना, तो इथंच पडणार आहे. फक्त नामचिंतन संगती घेऊन जाणार आहे. आणि ह्या नामचिंतनाच्या बँकेमध्ये त्याची जी ठेव आहे ना तीच त्याची महत्वाची आहे, तीच त्याला शेवटपर्यंत तारून जाऊ शकते. आता ह्या नामचिंतनाच्या ह्याच्यामध्ये आपण जातो की चिंतन तुम्ही करत असताना आपलं पूर्णपणे ध्यान आपल्या अंतर्गत आपल्या अंतर्मनामध्ये असलं पाहिजे. आणि जसं सांगितलं की चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला उन्मनीच्या सुख येते. हा अशा पद्धतीने आपल्याला सांगितले की चिंतन करा. चिंतनाच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण काहीतरी मिळू शकतो. पांडुरंग भेटलेला असतो आणि हा पांडुरंग भेटण्यासाठी आज तुमच्यासारखे संपूर्ण साधक येतात, सद्गुरूंच्या रूपातने येतात आणि हे आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणून जाणतेने गुरु भजीचे, म्हणून जाणतेने गुरु भजीचे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ संचन सहजे शाखा पल्लव संतोषती. आता या ठिकाणी परत सांगितलं गुरु सद्गुरूंच आलं. अरे झाडाला पाणी घालत असताना झाडाच्या मुळाला जर तुम्ही पाणी घातलं नाही आणि वरनं फक्त
त्याच्या पानावरती जर टाकत असाल तर त्याचा का उपयोग होणार आहे का? मग सद्गुरूला पहिलं भजा, सद्गुरूची सेवा करा. म्हणून त्यांनी सांगितलं की सद्गुरू म्हणजे घर आहे. सद्गुरूचा उंबरठा त्याची सेवा आहे. सद्गुरूचा घराचा जो उंबरठा आहे ना तो त्याचा म्हणजे त्यांचे चरण जे आहेत ना ते त्याची सेवा आहे. आपली सेवा आपण करतो मग त्यांच्या उंबरठ्यापर्यंत जातो. आणि आता आपले सेवा करत असताना आपण काय सेवा करायची? सद्गुरूंची सेवा करण्याचं भाग्य आपल्या त्यांच्या जवळ तरी आपण आहोत का? पण सद्गुरूंनी दिलेलं नाम जर आपण कंटिन्यू करत राहिलो आणि लोकांपर्यंत त्याचे जर मार्गदर्शन करत राहिलो तर सद्गुरूची सेवा या ठिकाणी फलप्रद होऊ शकते. बरोबर की नाही? आज म्हणून त्यांनी सांगितले की मूळ आता जिथे तीर्थे का तीर्थे जी त्रिभुवनी है ना, का तीर्थे ती त्रिभुवनी ती घडती समुद्र गावनी ना तरी अमृत रस वाजनी रस सकळ. म्हणजे सर्व तीर्थ जरी आपण केलीत तरी काही उपयोग नाही. पण जे मूळ जे आहे म्हणजे अमृते दादांचंच तीर्थ जर तुम्ही घेतलं म्हणजे त्यांनी दिलेलं नामरूपी तीर्थ तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला काशी यात्रेला जायची गरज नाही, रामेश्वरला जायची गरज नाही. कुठल्याही तीर्थाला न जाता तुम्ही एका जाग्यावर ठाईचं बसवणी करा. एकचित्त ठाईचं बसून करा. एकाच ठिकाणी बसा आणि त्याच ठिकाणी हे करा की त्याच ठिकाणी भगवंत आळवा. भगवंत तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. ठाईचं बसवणी करा. एकचित्त आवडी अनंत आळवावा. म्हणजे भगवंताला तिथंच आळवायचं आपल्याला. आता हे करत असताना आपण बघितलं की भगवंत या ठिकाणी जात असतो, येतो जातो, फेरा करतो. म्हणजे आपण म्हणतो वासुदेवाला वासुदेवाला वासुदेवाला. अरे वासुदेव नक्की कोण? तो वासुदेव कुठला आहे? म्हणजे श्रीकृष्णाला वासुदेवांची म्हणजे त्यांच्या श्रीकृष्णाचा जन्म झाला त्याला वासुदेव वासुदेव वासुदेवाचा पुत्र वगैरे असं म्हटलं जातं. आता वासुदेव वासुदेव म्हणजे काय की त्या वासुदेवाचा हा पुत्र कशा पद्धतीने येतो? म्हणजे आज ह्या यमुनेच्या डोहातून श्रीकृष्णाला पोच करायचा आहे. म्हणजे आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेला असतो त्यावेळेला तो यमुनेच्या डोहामध्ये काय टाकले? श्रीकृष्णाला आपल्याला गोकुळात देऊन टाकलं. ह्या हृदयमध्ये गोकुळामध्ये यशोदेच्या हातामध्ये देऊन टाकलं. म्हणजे ह्या शरीर रूपी यशोदेच्या हातामध्ये त्या श्रीकृष्णानं आपल्या म्हणजे वासुदेव आला वासुदेव आपण बोलो की आपण श्वास घेतो वासुदेव येतो, वासुदेव येतो आणि कृष्णाला आपल्या शरीरामध्ये ठेवतो, जागृत करतो. मी श्रीकृष्णाला ठेवलंय त्याचा सांभाळ करा. तुमच्या हृदयामध्ये माझ्या श्रीकृष्णाला ठेवलंय त्याचा सांभाळ करा. यशोदेला सांगितलं असतं. यशोदा म्हणजे आपली शरीर रूपी काया, ही काया आहे आणि त्या कायेचं त्यांनी काय केलं? त्याचा सांभाळ करायसाठी सांगितलं. आणि हे करत असताना यशोदेनं पण काय केलं बघा? श्रीकृष्णाला ज्या वेळेला आपला बाळ आहे म्हणून सांभाळला त्यावेळेला श्रीकृष्णाने संपूर्ण गोकुळ आपल्या हातात घेतलं. खेळीमेळीनं सवंगडी असो गवळणी असो सर्व आपल्या हातात घेतलं. एवढी लळा लावली त्याची, एवढं प्रेम लावलं की श्रीकृष्णाच्या शिवाय लोकांचं काही चालत नव्हतं. तसं आपलं पण आपल्या सानिध्यामध्ये आपण एकदा का नाम चिंतनामध्ये गुंतलो तर आपल्याला जळी स्थळी जिथं तिथं आपण जिथं जाऊ त्याच ठिकाणी आपल्याला भगवंत दिसला पाहिजे. नाम चिंतन झालं पाहिजे. मग हे नाम चिंतन काय नाही केलं ना मी आता कंटाळा करतो आता मी नाही करणार मी करणार. पण जर तुम्हाला दिलंय ना ते करणं गरजेचं आहे. जर नाही केलं ना तर तुम्हाला चुकल्यासारखं वाटेल. एक दिवस तुम्ही नामचिंतन करू नका तुम्हाला झोपच लागणार नाही. म्हणून सद्गुरू किंवा आपले हे सगळे साधक मंडळी काय करतात? ही शेवाळ दूर करायचा प्रयत्न करतात. पाण्यावरती आलेलं शेवाळ या माध्यमातून आता हे जे माध्यम आहे ना ते शेवाळ दूर करण्याचं माध्यम आहे की घर बसल्या लोकांना याचं ज्ञान कशा पद्धतीने मिळेल, शेवाळ दूर करून स्वच्छ पाणी कशा पद्धतीने मिळेल असा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. आता श्रीकृष्ण ज्या वेळेला गोकुळामध्ये नांदत असतो त्यावेळेला यशोदेला एक एक नवीन नवीन लीला दाखवत असतो. तो यशोदेला नवीन लीला का दाखवतो की मी इथं श्रीकृष्णाने जन्म का घेतलाय हे तुम्हाला नंतर समजेल. मी तर आता बालक आहे. तुम्हाला वाटतं की हे बालक कसं खेळलं किंवा काय, तरीही पुतनाला तिने मारलं, तरीही राक्षसांना मारलं. म्हणजे अशा पद्धतीची लीला त्या यशोदेला पण समजली नव्हती की माझं एवढंस बाळ एवढं काय करू शकतं. तसं आपल्याला सुद्धा हे जे बाळ म्हणजे ज्ञानरूपी जे बाळ आपल्याला मिळालंय त्या बाळाची लीला काय, आपल्या दादांची लीला काय, सद्गुरूंची लीला काय, श्रीपाद बाबांनी आपल्याला काय दिलं हे ह्या पद्धतीची ओळख
यशोदेला करता आली पाहिजे. यशोदा म्हणजेच आपलं शरीर. ह्या शरीराने त्याची ओळख ठेवली पाहिजे. श्रीकृष्णाचा सांभाळ करायला पाहिजे. आता तिच्या गोपी गवळणी वगैरे आल्या, सगळं काय आलं, त्यावेळेला श्रीकृष्ण संपूर्ण तिचं कार्य पूर्ण झाल्यानंतर, श्रीकृष्णाचं कार्य पूर्ण झाल्यानंतर श्रीकृष्ण गोकुळ सोडून निघून गेले. त्यांनी राजा राजवाडा सगळं वेगळं केलं त्यांनी. त्यावेळेला उद्धवाला त्यांनी पाठवलेलं होतं. उद्धवाला पाठवलेलं असतं की माझ्या गोकुळात जाऊन तिथं काय चाललंय ना ते जरा बघून ये, की खरोखरच माझ्याविषयी लोक माझ्या पाठीमागं काय बोलतात का माझ्याविषयी प्रेम करतात. माझ्या गवळीनी माझ्यावरती प्रेम करत होत्या म्हणजे काय करत होत्या. अरे 16,000 सहस्त्र गवळणी त्याच्या बायका होत्या. हे लोकांना, काही लोकांना ना ह्याचा अपभ्रंश करतात. श्रीकृष्णाने 16,000 सहस्त्र बायकांबरोबर लग्न केलं. अरे मूर्ख माणसानं, तुम्हाला जर कळत नसेल ना तर तुम्ही बोलूच नका ना. पण 16,000 सहस्त्र, त्यांच्या खऱ्या 3 बायका आहेत, त्या गोष्ट वेगळी. राधा ही त्यांची बायको झाली नाही, परंतु पुढच्या जन्मामध्ये येणार किंवा हे अशा पद्धतीने दाखवली. कारण का, ती लहानपणीचं 10-12 वर्षाच्या काळाचा जो काळ जो होता गोकुळाचा, तोपर्यंत राधा त्यांच्यावर प्रेम करत होती. रुक्मिणी त्यांची बायकोच होती. अशा पद्धतीचे त्यांचे लग्नाचे बायको त्यांच्या ज्या आहेत त्या आहेत. पण 16 सहस्त्र बायकांचा उद्धार केला. आज समजा 16,000 सहस्त्र बायका बोलल्या की आम्ही वाईट मार्गाने चाललो होतो, भगवंता तुम्ही आमचा उद्धार केला, ह्या राक्षसापासून आमची सुटका केली. पण आता आम्ही जर समाजात गेलो तर आम्हाला अवहेलना होईल, लोक आम्हाला नावं ठेवतील. मग ह्यासाठी काय करायला पाहिजे, म्हणून आमचे उद्धार करायला पाहिजे. मग उद्धार करण्यासाठी काय सांगितलं की भगवंता तुमच्या नावाचं मंगळसूत्र आमच्या गळ्यात द्या. काय सांगितलं की तुमच्या गळ्यात तुमच्या नावाचं मंगळसूत्र, म्हणजे आज हे जे मंगळसूत्र आपण घालतो ते भगवंताच्या नावाचं मंगळसूत्र आपण घालून टेंबल मिरवतो की मी वैष्णवांचा कोणतरी आहे. वैष्णव म्हणजे श्रीकृष्णाचा मी कोणतरी आहे. श्रीकृष्णाची बायको म्हणून आपण त्या ठिकाणी, भगवंताची बायको म्हणून आपण तिथं नाव सांगू शकतो. आता प्रत्येक बायकांना जरी उभं केलं आपण, एखादी बाईला की मी सौभाग्यवती म्हटलं असं, ती बाजारात जरी उभी राहून केली तिला सौभाग्यवती कोणी म्हणणार नाही. तसं हे जे आहे ना, हे ज्याच्याकडे आहे तो भगवंताचं लग्न केलेलं आहे. तसं 16,000 सहस्त्र गवळींनी श्रीकृष्णाबरोबर लग्न अशा पद्धतीने केलं होतं. की भगवंत त्याची काय अक्षता टाकून लग्न नाही केले तिथे. त्यांनी फक्त सांगितलं की नाही ठीक आहे, तुम्ही माझे बायका आहात, मी तुमचं रक्षण करणार आहे. जसं रक्षण करण्याची जबाबदारी भगवंताने घेतलेली आहे, म्हणून त्या आज त्या 16,000 सहस्त्र गवळींचा उद्धार झाला. अशा पद्धतीचे बरेचसे लीला भगवंताने केलं. तर ज्यावेळेला उद्धवाला पण सांगितलं जातं की उद्धवा तू गोकुळामध्ये जे चाललंय ना ते मला जरा बघून ये आणि मग मला सांग. त्यावेळेला उद्धव येतो आणि मग गवळणी त्याला सळो की पळ करून सोडतात की माझा श्रीकृष्ण गेला कुठं, माझा काना गेला कुठं. कारण का त्यांना चैन पडत नाही. पहिला लोणी चोरून खात होता म्हणून ते गवळणी त्याचे हे करत होत्या, म्हणजे तक्रारी करत होत्या. पण आता त्यांची एवढी ओढ तयार झाली की आपण जरा लांब गेल्यानंतर माणसाची ओढ आपोआप तयार होते. तसं श्रीकृष्णाची ओढ झाली. आणि मग उद्धवाने बघितलं की प्रभू की खरोखरच गोकुळामध्ये तुमची एवढी आठवण करतात की तुमच्या शिवाय ते त्यांचं पानच हलत नाही. आज वेड्या झाल्यात गवळणी की श्रीकृष्ण गेला. तसं आपण वेड झालं पाहिजे आपल्या नामाच्या चिंतनामध्ये की भगवंत माझा आतमध्ये बसलेला आहे. त्या भगवंताला आपण नामचिंतनातून रोज 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 जर वासुदेवाच्या फेऱ्यातून जर आपण त्याला श्वास घेतला तरच तो जिवंत राहू शकतो. नाहीतर हा गेला उडून. म्हणजे सांगितलं की हृदयरूपी पिंजऱ्यामध्ये जो पोपट ठेवलेला आहे ना, त्याला राम नामाचं किंवा भगवंताच्या नामाचं विठू विठू बोलण्याची त्याला सवय लावा. हा पोपट आपण पिंजऱ्यात ठेवलेला आहे, त्या पोपट उडून जाण्याच्या आधी जर तुम्ही केलं तर उत्तम. दुसरी गोष्ट असं आहे आपल्या यातनं की बरेच लोक सांगतात अरे आता तुमची स्मशानात लाकडं पोचली, तुम्हाला आता सुचलं की आता आपण नाम हे चिंतन करावं किंवा सद्गुरू करावा. याला मर्यादा नाही. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, मरण्याच्या 1 दिवस अगोदर सुद्धा तुम्ही तो जर गुरु केला तरी पण तुम्हाला त्याचं मोक्ष मिळतं. जसं आजामेळचं सांगितलं, आजामेळ सुद्धा उद्धव भगवंताने केला. त्याला 10 बायका होत्या आणि त्याच्यातला एक मुलगा नारायण 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 सारखा म्हणत होता. आणि म्हणत असताना
त्यांनी सांगितलं की अरे नारायणा नारायणा नारायण, त्या मुलाच्या नावाने त्यानं हाक मारली म्हणून तो पुण्यवान झाला. सांगणे भगवंत कुणालाही करतं. जसं वाल्या कोळीच्या बाबतीमध्ये पण तसंच झालं की भगवंताच्या नामचिंतनातून जे लोक वाया गेलेले होते ना त्यांचा पण उद्धार होऊ शकतो. तर आमच्या म्हणजे वाल्या कोळ्याचं तुम्हाला प्रत्येकाला स्टोरी माहितीच आहे की वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला कसा. त्याला उलट मरामरानं सांगितलं होतं, त्याला राम हे नामच येत नव्हतं, त्याला मरामरा सांगितलं आणि उलटा त्यानं जप चालू केला. पण त्याचं झालं काय, ते खरोखरच ते रामाचं जप सुरू झाला आणि त्याला राम असे नाव हे मिळालं आणि त्याचा तो उद्धार झाला. म्हणजे भगवंत अशा लोकांचा सुद्धा उद्धार करू शकतो. तर तुमच्या आमच्या सारख्यांचं वय जरी 60, 70, 80, 90 पर्यंत जरी आपण मरायला टेकलो तरी भगवंताचं चिंतन केल्यावर आपल्याला मोक्ष मिळणार नाही का? म्हणून त्याला वयाची मर्यादा नाही. प्रत्येकानं हा विचार करावा की भगवंत मला कधी भेटतोय आणि सद्गुरू मला कधी भेटतोय. जो भगवंत भेटण्यासाठी सद्गुरूचे पाय महत्वाचे आहेत. आता आपल्याला अनुग्रह आणि प्रबोध ही 2 चरण आपल्याला दिली भगवंत सद्गुरूंनी. ह्या सद्गुरूंचे ही 2 चरण म्हणजेच भगवंताचे पाय. आणि भगवंताचे पाय जर बघायचे असतील आपल्याला तर सद्गुरूंना तुम्हाला शरण. सद्गुरू वाचून सापडेला सोय, धरावे पाय ते आधी. सद्गुरूने सांगितल्यानंतर सद्गुरूंनी सांगितलं तर तुम्हाला ते पडतं की नक्की हाच आहे. जसं आता बघा स्वर्गामध्ये पूर्वी आता हे काळ नाही तो, पण नारद मुनी एक माध्यम होतं नारद मुनींचं. नारद मुनी काय करायचे, ब्रह्मानी विष्णूनी जे काय सांगितले ना ते खाली शंकरापर्यंत पोच करायचे किंवा लोकांपर्यंत पोचायचे किंवा राक्षसांपर्यंत पोचायचे. की राक्षसाला पण सांगत होते, ते रावणाला पण सांगत होते की अरे आता तू ते रामाला शरण जा ना, एकदा का तू रामाला शरण गेलास तर तू आयुष्यभर चांगलं म्हणजे तुझा मोक्ष मिळेल तुला, बरोबर की नाही. मग त्या रावणाला त्याचं काय पटलं नाही. म्हणजे ह्या नारद मुनींचं काम काय होतं, सद्गुरूंचं काम होतं, मध्यस्थी करण्याचं काम होतं. मध्यस्थी करण्याचं, तुमचा निरोप तिथपर्यंत पोहोचून त्याला आपलंसं करून ठेवायचं. तसं आपल्या सद्गुरूंनी काय केलं, आपल्या सद्गुरूंचं एकच इच्छा आहे. असे आळंदी पंढरपुरामध्ये भरपूर आहेत गुरु, आपल्यासारखे नाही करणार. सद्गुरूंनी आपल्या जोडीला आपल्याला बसवलं, आपल्यासारखे सकळ आपल्यासारखेच करून ठेवलं सेम. की अरे माझं बालक आहे ना ते पोपटासारखं बोललं पाहिजे आणि ते पोपटासारखं बोलल तरच माझा उद्धार होईल. आज सद्गुरूंना जर आपण जर खरी जर हे करत असेल, श्रीपाद बाबांना श्रद्धांजली वाहत असेल तर श्रीपाद बाबांनी जे आपल्याला दिलं ते या माध्यमातून आपण जर सार्थक सगळ्यांनी केलं तर श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा यांच्या चरणावरती आपण समर्पित करू शकतो. का की त्यांनी जे दिले ते पेरले जे बी ते आपल्याला उगवू शकतो. आता दुसऱ्या गोष्टीत सांगतो की आपल्याला आपण म्हणतो की भगवंत नक्की कुठे आहे. आता आपण भगवंत आहे, भगवंत सगळं जळी स्थळी सर्व ठिकाणी भगवंत आहे. आता भगवंत असताना काही लोक सांगतात की अरे भगवंत आहे तर मग ह्याच्यात का नाही. म्हणजे तसं त्यांनी दाखवलं की भक्त प्रल्हादांनी खांबामध्ये सांगितलं की इथंच देव माझा आहे आणि त्यांनी सांगितलं ते खांब तोडून त्यांनी बघितलं आणि मग ज्याप्रमाणे बियामध्ये वृक्ष नको, बियामध्ये वृक्ष दिसत नाही असू दे थोड्या वेळ, की जे बी असतं आपलं बी, आपण बी पेरायला जातो पण बी एकच बी असतं परंतु त्याचा असा मोठा वृक्ष तयार होतो. पण आपल्या त्या बियामध्ये आपल्याला समजतं का की हा मोठा वृक्ष होणार आहे म्हणून. तसं देव सुद्धा आपल्याला कुठं आहे हे दिसणार नाही. दुसरी गोष्ट हे कापड आहे आणि ह्या कापडामध्ये कापूस आहे, त्याचं मूळ काय आहे कापूस, तो तर दिसत नाही. कापड आहे, अरे कापड आहे पण त्याचं मेन कोण आहे ते हे सांगता येत नाही. आणि दुधामध्ये तूप आहे हे बी आपल्याला कळत नाही. मग हे तुम्हाला जर समजतंय ना दुधातनं तूप निघतं तर भगवंत आहे हे सिद्ध होते की नाही. भगवंत जर नसता तर आजची परिस्थिती अशी झालेली आहे की कोरोनाच्या काळामध्ये जे साधक मंडळी आहेत, अतिशयोक्ती सांगायची गरज नाही, परंतु दादांचा आशीर्वाद आला की बालकांनो फक्त श्वासावरती तुम्ही लक्ष ठेवा, श्वासानं भजन करा, नामावरती
आज सांगण्याचं तात्पर्य की कोरोनाच्या काळामध्ये कुठल्याही साधकाला याचा बाधा झालेली नाही. ही आपल्या आनंदाची गोष्ट आहे. कारण का की त्या कोरोनाला श्वासच पाहिजे होता, त्याला फुफ्सामधले अंकुंचन प्रसरणाचे त्याला हे पाहिजे, मग ते आमच्याकडे तर आहेच. ते आपण थोडंसं आपलं त्याचा श्वास वाढवा. श्वास वाढला की कोरोनाला बरोबर औषध पोचतंय. कोरोनाला काय पाहिजे की भगवंत आतमध्ये जर जागृत राहिला ना तर अरे तू कोणी जरी असलास तरी मी तुला येऊ देणार नाही. जसं भगवंताचं मी आता जे सांगतो त्याप्रमाणे श्रीकृष्णानं ज्या वेळेला महाभारत संपलं, शेवटचा 18वा दिवस होता, त्यावेळेला अर्जुनाला सांगितलं होतं, जे आता मी हे कोरोनाचं सांगतोय ना त्याच पद्धतीने सांगतो, की जर तुला माझं अस्तित्व बघायचं असेल ना तू फक्त एक टिकून ठेव की युद्ध संपल्यानंतर अर्जुनाला सांगितले, अर्जुना तू पहिला रथातून खाली उतर. याच्या आधी मी पहिला खाली उतरायचो, नंतर तू उतरायचास, पण आता युद्ध संपलेलं आहे तर तू एक काम कर, तू खाली उतर आणि तू लांब जा आणि मी नंतर उतरतो. भगवंत नंतर उतरले. भगवंत उतरल्यानंतर काही पावलं पुढे गेल्यानंतर तो रथ आपोआप स्फोट झाला आणि तो जळून खाक झाला. का बरं? कारण का त्या रथामध्ये भगवंतच नाहीत ना. म्हणजे ह्या रथामध्ये, देहरूपी रथामध्ये जर आमचा श्रीकृष्ण आतमध्ये आहे, त्याला जिवंत ठेवण्यासाठी नामरूपी अमृत आम्ही जर पाजत राहिलो तर कोरोना आतमध्ये घुसल का? मग या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला हे माध्यम फार महत्वाचं आहे. पण लोकांना अरे ह्या आपण काढा घेतो, आपण आपल्या दृष्टिकोनातून काय घेतो ती गोष्ट वेगळी आहे, परंतु नामरूपी काढा हा आपल्याला घेणं महत्वाचं आहे. अमृत आहे आमच्या दादाने दिलेलं नामरूपी काढा. तुम्ही जर घेतला ना तर तुम्हाला काही पद्धतीने त्रास होणार नाही. जन्मा येऊन काय केले? मुद्दलच गमवलं. आपण जन्माला आलो, बरेचसे लोक, आता आपली गोष्ट कमी आहे, परंतु ज्यांनी हे ज्ञान घेतलेलं नाही त्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं असेल तर बाबांनो, तुम्हाला हे ज्ञान आले जवळ, तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा. परंतु तो कसा घ्या की सद्गुरू कुठं आहेत ना त्याची ओळख पहिली करून घ्या. सद्गुरू कुठे आहेत आणि कुठं असे मस्त माळावरती भरपूर सद्गुरू पडलेले असतील, परंतु नक्की त्यांनी भगवी कपडे घातलेत, त्यांनी हे केले. आमचा सद्गुरू ना माणसात उभं राहिले तरी समजणार नाही की सद्गुरू नक्की हेच का कोण. पण त्या सद्गुरूच्या अंगीच्या वेळेला ब्रह्मज्ञान असतं, त्यांच्या ज्ञानाला किंमत असते, म्हणून तो सद्गुरू त्या पद्धतीने आपण ओळखू शकतो, तो साधकच ओळखू शकेल. म्हणजे त्याने चांगली इस्त्रीची कपडे घातली, भगवी कपडे घातली म्हणजे तो सद्गुरू झाला, मग त्याच्या पाया पडा, मग त्याचं हे करा, हे आमच्या सद्गुरूंनी नाही शिकवलं. ज्याच्याकडे ब्रह्मज्ञान आहे, जो ब्रह्मविद्या संपूर्ण शिकलेला आहे, ज्यानं आत्मसात केलेलं आहे, त्यालाच आपण सद्गुरू म्हणू शकतो. आणि तेच ज्ञान आपल्यापर्यंत, आपल्या साधकापर्यंत देण्याचं काम ह्या सद्गुरूंनी आपल्याला केलेलं आहे. सद्गुरू कशाही पद्धत, आपल्यासारखी वाणी, आपल्यासारखे शब्द आहेत, सगळे आपल्यासारखंच आहे. सद्गुरूला वेगळं असं काही नाहीये, परंतु त्याचं आत्मज्ञान आहे ना हे ओळखायला शिका. आणि हे ज्यांनी ओळखलं तोच त्या सद्गुरूच्या चरणावरती जाऊ शकतो. म्हणजे बाकीचे किती लोकांनी हे केलं तरी त्याचा उपयोग होणार नाही. अशा पद्धतीनं या सद्गुरूंनी सांगितलेल्या जे आपल्याला ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानापोटी आपल्याला जे काय बोलायचं येतंय की नामचिंतन. दादानी काय सांगितलं की नामचिंतन करा. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मनीच्या सुखा पांडुरंग भेटी. म्हणजे आपण जर चिंतन केलं, सारखं चिंतन केलं तर आपल्याला भगवंत नक्कीच भेटतो. आता पंढरीच्या पांडुरंगाला आता आपण जाऊया. पंढरीच्या पांडुरंग मध्ये गेल्यानंतर तिथं सांगतात विठेवर उभा आहे, आणि विठेवर उभा असताना आपल्याला नक्की भगवंत विठेवर उभा आहे का आपल्या हृदयात उभा आहे हे आपण बघत नाही. पंढरपूर म्हणजे कोण आहे? पंढरपूर काय आहे? आपली कायाही पंढरी, आत्मा हा पांडुरंग आहे. म्हणजे त्याचे सांगूनच ठेवलेले आहे त्यांनी. त्या गाण्यामध्ये पण सांगितलेलं आहे, याच्यात सांगितलंय की आपला हा पंढरी म्हणजे हीच पंढरी आहे. हा शरीर रूपी जे आहे ना, हे शरीर तुमची चंद्रभागा वगैरे सगळ्या तिथंच बसलेले आहेत. आणि तोच देव, तोच पांडुरंग आतमध्ये आहे. आणि त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी लोक वारीची वारी करतात. पण वारी म्हणजे नक्की तरी काय? जातात वारी, प्रत्येक आता जवळ 1 तास किती 15 दिवस 1 महिना असे चालत राहतात लोक. ठीक आहे,
जा. त्यांना पण वारी नक्की कुठं वारी हे करायची, तर वारीची अर्थ असा तो की जे आपण जो वासुदेवची जी वारी आहे, वासुदेव जी वारी करतो, फेरी जे करतो, ती वारी आपण समजून घेतली पाहिजे. त्या पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी आपण नाकातून जे श्वास घेतो आणि ह्या भगवंताला आपण जागृत करत ठेवतो, ती वारी ही महत्वाची आहे. ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला ह्याच्यात सगळं सांगून ठेवलेलं आहे, तरी पण ते पटत नाही. पण आता याच्यामध्ये साधना सुद्धा सांगितलेल्या आहे भगवंतानी. अध्याय 6व्या मध्ये आपल्याला ही साधना दिलेली आहेत की ह्या साधनाच्या आधारे जर तुम्ही गेला तर नक्कीच अर्जुना तुला त्याचा मोक्ष मिळू शकतो. अर्जुन एकदम पागल झालेला असतो की काय करू मी, समोर माझे एक दिले, पण अर्जुनाला जागृत करण्याचं काम, त्याचं अज्ञान दूर करण्याचं काम या माध्यमातून श्रीकृष्णाने केलं. गीता सांगण्याचा उद्देश तोच होता की जर समजा तू वाईट वृत्तीच्या लोकांच्या बाजूला जर तू बोलस ना की ही माझीच माणसं आहेत, माझी, आणि तुला जर कळलं नसेल ना तर मग तू काय कर की वाया गेल्यासारखा झालास तू, आणि त्याच्यातून तुझ्या धर्माचा तू हे नाही केलास, अधर्म झाला तुझा. आपल्या धर्माप्रमाणे जगायचं, हा धर्माचं पालन करायलाच लागेल. धर्माचं पालन जर केलं नाहीच तर त्याचा नाश होईल, संपूर्ण सृष्टीचा नाश होईल, कारण तो अधर्मवाला जिंकेल. आज समजा काही लोक वाईट प्रवृत्तीचे असतात, आपल्या गावात असतील, आपल्या आजूबाजूला असतील, आपल्या घरात कुठं 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 वाईट प्रवृत्ती असतील, पण त्यांचं अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही ना तोपर्यंत त्यांना शाब्दिक पद्धतीने त्यांना तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांचं अज्ञान दूर करा. आता आपण हे सत्संगाच्या किंवा कीर्तनाच्या रूपातून लोक जातात, काही लोक हौशे गौशे जातात, कीर्तन बघून येतात, महाराजांवरती वाटत तशी टीका करतात आणि निघून येतात. काही ठराविक लोक ज्यांना जे घ्यायचं असेल ते बरोबर घेतात आणि ते आपल्या हृदय मंदिरी ठेवून देतात. कीर्तनाचा एवढं लाखो रुपये खर्च करून कीर्तनात गेलेल्या लोकांना त्यांनी फक्त नावं ठेवायची का जेव्हा ते फुकट मिळाले जेवण म्हणून जेवायचं निघून यायचं. ते जे काय बोलतात ते अभंगाचं कशा पद्धतीने सोडवणूक करतात याचा विचार करा. तर धर्माचा प्रसार कशी करतात ते पहिलं बघा. अर्जुनाला ते सांगितलं की धर्माचा प्रसार करायचा असेल तर तुला ही वाईट वृत्तीच्या माणसाला तुला पहिलं मारावे लागेल. म्हणजे ही माझी सगळे सोयरे, माझे भाऊ, माझे हे माझे नातू आहेत ह्याचा विचार तू करू नको. मग बरोबर दुर्योधनाच्या वडिलांनी धृतराष्ट्रांनी पण काय केलं, ज्यावेळेला संजय त्याला सांगत होता की कुरुक्षेत्राची संपूर्ण माहिती सांगत होता, त्यावेळेला चांगल्या पद्धतीने आता अर्जुन अशा पद्धतीने करतोय, आता अर्जुन भीष्माच्या समोर गेलेले आहेत, त्यावेळेला याला बोलतात की याला लवकर का नाही मारत हा भीष्म. भीष्माने जर वार केले तर नक्कीच अर्जुन नक्की मेला असता, किंवा कर्णाने जरी बाण चालवले असतं ते अर्जुन मेला असता. परंतु श्रीकृष्णाला माहित होतं की जर भीष्माचार्यांनी जर अशा पद्धतीने हे केलं तर अर्जुन संपला, पांडव सगळे संपतील. म्हणून द्रौपदीला भीष्म त्यांच्या ह्याच्यावरती पाठवलं जातं. द्रौपदी ज्यावेळेला पाया पडते त्यावेळेला सौभाग्यवती भव हा शब्द दिलेला असतो. फसले तिथं त्या ठिकाणी, कारण त्यांनी वचन दिले ना सौभाग्यवती भव. अरे मग सौभाग्यवती ते कुणाला म्हणणार की अर्जुन जिवंत राहिला पाहिजे, बरोबर. मग त्या ठिकाणी भीष्माला सुद्धा पश्चाताप होतो की श्रीकृष्ण बरोबर ही लीला करत असतो की आपला धर्म कसा टिकवायला पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य की आपल्या धर्माचं पालन करा, दुसऱ्या धर्माला तुम्ही वरती आणू नका. सांगण्याचं तात्पर्य की या ठिकाणी जर श्रीकृष्णानं भीष्माचार्यांना या पद्धतीचं जर मन जर विचलित केलं नसतं तर भीष्माच्या एका बाणानं संपूर्ण पांडव मेले असते. मग त्या ठिकाणी काय केलं त्यांनी, भीष्मानी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगितले, अर्जुना एकांतामध्ये सांगितलं की तू मला मार, असं सांगतं कुणी. परंतु ती लीला कोणाची होती, भगवंताची लीला होती. जर माझ्या हातून जर बाण सुटला तर बाळानं तुम्ही माराल, त्यासाठी तुम्ही पहिला बाण मला मारा, मला मारल्यानंतरच सगळं हे होतं. मग अर्जुनाच्या सगळ्या बाणांनी तो शय्येवरती पडला ना भीष्म. अशा पद्धतीनं सांगण्याचं हे की श्रीकृष्णाने बरोबर लीला हे केल्या होत्या की आपला धर्म पुढे नेण्यासाठी अर्जुना तू त्यांना मारायचा प्रयत्न करत. 6व्या अध्यायामध्ये हे सांगितलं त्यावेळी साधना तुम्ही कशी करायची, भगवंताला प्राप्त कसं करून घ्यायचं हे सुद्धा 6व्या अध्यायामध्ये सांगितलं. तुमच्या ह्या
तरी पण काही लोकांना हे साधना कशा घेतात, हे यांच्या अंगात वारं कसं येतं, यांच्यात देव कसा घुमतो, अशा प्रकारचे वेगवेगळे शंका कुशंका काढणारे लोक असतात. मग ही शंका कुशंका काढत असताना त्यांना एक आव्हानच देतो, अरे तुमच्या शरीरात पहिलाच देव बसलेला आहे, तुमच्या शरीरात पहिला देव आहेच. आईच्या गर्भातून येताना देव घेऊनच तुम्ही बाहेर आला, देवानंच तुम्हाला आतमध्ये टाकलं आणि मगच तुम्ही बाहेर आला. आणि बाहेर आल्यानंतर भगवंतानी तुम्हाला दाखवलं की मी तुमच्या शरीरात आलोय ना, बरोबर की नाही, शरीरात आलेलं आहे, तर याचं तुम्ही निरीक्षण करा. अशा पद्धतीनं की या श्रीकृष्णाच्या जे लीला आहेत त्या आपल्या शरीराच्या संदर्भामध्ये निगडीत केलेल्या आहेत. आता मी एका कशाबद्दल बोललो की बाबा तुमच्या अर्जुनाने सांगितलेल्या 6व्या अध्यायाच्या पद्धतीने सांगितलं की अर्जुनाला बोध कशा पद्धतीने झाला आणि त्याचे शंका निरसन संपूर्ण हे ज्ञानेश्वरीमध्ये, संपूर्ण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत हेच दिलं. त्याचा पाया आणि कळस या 18व्या अध्यायामध्ये लास्टला सांगितलं आपल्याला. आणि हे सांगत असताना की त्यांनी त्याचा भ्रम बाहेर करण्याचा दूर केला, त्याचा म्हणजे त्याच्यावरती जी काजळी तयार झाली होती, त्याच्या मैला जो तयार झाला होता तो दूर करण्याचं काम भगवंतानी केलं. तसं आपल्या पण वरचेवर जर आपण हे सत्संग केला नाही किंवा साधना केलेलं नाहीत तर आपल्यावर पण काजळी तयार होईल, आपल्यावरती शेवाळ तयार होईल. आणि ते शेवाळ आपलं दूर जाण्यासाठी आपल्या ह्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकाला जागृत करणं गरजेचं आहे. तुम्ही जागे आहात का? कोजागिरी पौर्णिमा नुकतीच होऊन गेली. कोजागिरी पौर्णिमेमध्ये काय सांगितलं, लक्ष्मी तुमच्या दारात येणार आहे, तुम्ही जागे आहात का? नक्कीच लोक दिवा लावून देवा पसंत की लक्ष्मी माझ्या घरात येणार असेल. आणि लक्ष्मी आधीच तुमच्या घरात येऊन बसलेली आहे ना, फक्त तिला जागृत करा ना. आता आपण दिवा लावला की मनाची समजूत केली, पण ती लक्ष्मी घरातच आहे ना. आता ती घरातली लक्ष्मी पैसा पाणी जर तुम्ही व्यवस्थित तिला भुंजलं नाही तर ती राहील का? ती जाईल निघून. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे की त्या लक्ष्मी नक्की कोण आहे, जसे आपली बायको असेल, आपली आई असेल की आपली बहीण असेल किंवा स्त्री. आता आईचा संदर्भ, आजचा आई जागृत दिन आहे आजचा. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. म्हणजे आईमध्ये ह्या 2 अक्षरामध्ये आ मध्ये आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आई हीच ती भगवंत आहे, ईश्वर आहे आणि तीच तुमची कोजागिरीची लक्ष्मी आहे. आणि जर समजा आई नसेल तर बायको असेल, बायको असेल नसेल तर आपली भाऊजाई असेल, आपली बहीण असेल किंवा आपली मुलगी असेल. तर स्त्री ही त्या पद्धतीची देवता आहे आणि तिला जर तुम्ही चांगले व्यवस्थित हे केला तर तुम्हाला बाकी कोजागिरी पौर्णिमेची हे करायची गरजच नाही पडणार ना. कोजागिरी पौर्णिमा घरातच आहे तुमच्या, तिलाच फक्त तुम्ही हे करा, तिला पुसा. म्हणजे आईचा आजचा जो आईचा जागृत म्हणजे दिन आहे त्या संदर्भामध्ये मला हे सांगायचं आहे की महिला म्हणजे आई, बहीण, बायको, भाऊ, म्हणजे बायको फक्त लग्नापुरती काही क्षणापुरती बायको असेल, पण ती आयुष्यभर आपली जी सेवा करते ना तिला आईच म्हटलं पाहिजे ना. जर समजा आपण तिला आईच म्हटलोच नाही किंवा बायकोला आपण त्या पद्धतीने वागवलोच नाही तर आयुष्यभर आपल्याला म्हणाल त्या पडक्या खोरीमध्ये जाऊन बसा आणि तिथेच राहा. म्हणजे अशा पद्धतीची आपली वेळ येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे की आपल्या बायकोला जरी असेल किंवा आपली मुली असेल तिला आई हा शब्द वापरा, जेणेकरून की तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. ह्या आजच्या आईच्या संदर्भामध्ये सांगण्याचे 2 शब्द मी हे केलं आणि थोडस ज्ञानेश्वरीच्या रूपातून मी हे याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. आता या दुसऱ्या अभंगातून सांगायचं म्हटलं तरी बर्वे झाले आत्मा राम हृदयी आले. काय सांगितलं? बर्वे झाले कुणी सांगितलं? निळोबारायांनी सांगितलं. निळोबारायांचा अभंग हा 4 चरणाचा. सद्गुरूंनी कृपा केली निज वस्तू पै दाविली है ना. आणि आनंदी आनंद पाहे तिकडे गोविंद आणि निळा म्हणे मी निष्काम परिपूर्ण आत्माराम. की निळाने काय सांगितलं इथं? बर्वे झाले. अरे बर्वे झाले म्हणजे काय झालं? सद्गुरू माझ्या हृदयी आले. तसं आता मी सांगितलं की मज हृदयी सद्गुरू. परत मी कुठं आलो? बरोबर त्याच ठिकाणी की मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष आत्या धरू विवेकावरी. त्याच ठिकाणी मला निळोबारावांचं पण आठवण झाली म्हणून मी हा थोडासा त्यांचा अभंग दाखवला की बर्वे झाले. बरं झालं की
आत्माराम म्हणजे भगवंत माझ्या हृदयामध्ये आले. पण ते आकार नंतर आले का? ते आधीच होते, पण दाखवण्याचं काम कोणी केलं? सद्गुरूची कृपा केली. सद्गुरूने माझ्यावर कृपा केली म्हणून मला निज वस्तू पैदा होईल. ती जी निज वस्तू आहे, ती मोलाची वस्तू आहे, ती वस्तू हीच आहे अनादिकालापासून जी आपल्यापर्यंत चालत आली, ती अनादिकालापासूनची वस्तू म्हणजे ती आहे. आणि ती वस्तू ती निज पैदा दावली. आणि निळा म्हणे मी निष्काम परिपूर्ण आत्माराम. मग काय झालं की मी जर त्या ह्याच्यातून आलो तर त्याच्या निळा काय बोलतो की मी परिपूर्ण झालो. कारण का? निज वस्तू मला भगवंताने इथं सद्गुरूने माझ्या दाखवली आणि त्याच्यातून मी पूर्ण आत्माराम झालो, मी भगवंत झालो. अरे फक्त देहावरती जर तुम्ही जर प्रेम करत असाल ना तर शून्य किंमत आहे. कारण का? भगवंत मी देव आहे, मी देव आहे, मी ब्रह्म आहे, ही जर तुम्ही नेहमी नेहमी जर उच्चार केला तर ते भगवंत आतला जागृत होतो की माझा कोणतरी उच्चार करणारा आहे. कारण का? ही पंचमहाभूत आहेत ना, पंचमहाभूत ह्या हृदयाला कधी घेऊन जाणारच आहेत, जाळून टाकणारच आहेत. फक्त तो जो आतमध्ये आत्माराम बसलाय तोच एकटा जिवंत आहे. आणि तो 84 लक्ष योनीतून फिरून फिरून एकदाच आला मनुष्य काळात आणि तो जाईल आणि दुसऱ्या ह्याच्यात जाईल. परंतु आपल्याला काय करायचंय? बीज भाजूनी केली लाही, मला जन्म आणि मरणच नाही. सांगण्याचं तात्पर्य आपण इथं आलो की आपण जर पंढरपूरला गेलो किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री गेलो, आळंदीला गेलो, तर आपण काय करणार? तिथून लाह्यांचा प्रसाद म्हणून घेऊन येणार. लाह्यांचा प्रसाद आल्यानंतर काय होतो की तो लाही का आणतो आपण? की भगवंता ही लाही जशी आता बघा ती उगवते का? ती लाही पेरली तर उगवणार नाही. त्यासाठी काय करायला पाहिजे? ते भाताचं जे पहिला आहे बी आहे ते पेरलं तरच भात तयार होणार आहे. पण ती लाही जर पेरली तर होणार नाही. तसं भगवंत मला कर. म्हणून प्रत्येक तीर्थक्षेत्री आपण जातो त्या ठिकाणी लाह्यांचाच प्रसाद का घेतो? कारण भगवंताकडं आपण न कळत काय मागतो की मला असं तू कर की मला परत जन्म तू घालू नकोस, काही पुनर्जन्म पूर्ण मरण म्हणजे परत परत जन्माला येऊन हे यातना मला देऊ नकोस भगवंता, की मला ह्याच्यातून सुटका कर. कारण का? आईच्या उदरातून येताना मला ज्या त्रास झाला किंवा माझ्या आईला जो त्रास झाला तो परत मला होता कामा नये. मग तू मला मोक्ष दे, तुझ्या पायाजवळ मला जागा दे की जेणेकरून मला हा जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटायचं आहे. आणि सुटायचं आहे म्हणून आपल्याला हा सत्संग करणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे की तुम्हाला हे काय दाखवलं. आणि हे दाखवत असताना आपल्याला की हे माझं आहे आणि मला जपणं गरजेचं आहे. श्रीपाद बाबांनी जसं हे दाखवलं की मी श्रीपाद बाबांचे एक हे तुम्हाला श्रीपाद नातम गुरु हे त्याचा नाही अनादि सिद्ध गुरु विना ज्ञान कळेना, गुरु विना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना है ना. आणि गुरु श्रीपाद बाबांचं ह्याच्यावरती दाखवलं की संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देते गवाही. म्हणजे प्रत्येक वेळा सांगितलं संतच जर असतील तर वेदाचं. आता एक सांगितलं की वेद हे भगवंताच्या मुखातून निघालेले 4 वेद आहेत. भगवंताच्या नुसत्या श्वासातून 4 वेद निघाले. पण तुकाराम महाराजांनी आणखीन एक वेदाची भर टाकली त्याच्यामध्ये. तुकाराम महाराजांनी सांगितलं की या वेदाच्या दृष्टिकोनातून वेद जर तुम्हाला, आता काही लोक काही साधना करणारी मंडळ साधक लोक असतात, योगी पुरुष असतात, त्यांचं कडक हे असतं, साधना करायचं काम असतं. तर वेदाचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला सुचिरभूत करून अमुक अमुक कपडे घालून अमुक अमुक वेळेलाच तुम्हाला वेदाचा अभ्यास करावा लागतो. तसं भगवंतानी काय सांगितलं की वेदांनी इथं हे दिलंय की हे नाम आहे ना, हे नाम घेत असताना तुम्हाला वेळेचे कसल्या प्रकारचं बंधन नाही. झोपेतून उठला तरी तुम्ही नामस्मरण करा, चालत बोलत असला तरी नामस्मरण करा, ड्रायव्हिंग गाडी चालवतो तरी नामस्मरण करा, की जेणेकरून तुम्हाला ज्या ज्या वेळी वेळ मिळेल त्यावेळेला भगवंताचं चिंतन नाम करा. तसं वेदाच्या बाबतीत नाहीये. वेद जर तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्हाला सगळ्या पद्धतीची मांडणी करून घ्यावं लागेल, त्या पद्धतीचा पोशाख परिधान करावा लागेल आणि मगच तुम्हाला हे करायला लागेल.
वेदाचं नाम करायला लागेल. आता ज्या हाका मारी ज्याचे नावी त्याचे नावच ठाव नाही. आता आपण हाक मारतो की माझं नाव बाबा राम हे राम हे राम म्हटलं ते ठेवलं, पण माझं नाव त्या राम ठेवलं कुणी? माझ्या आई बापांनी नाव ठेवलं. पण भगवंताचं नाम जे नाव आणि नाव, माणसाचं नाव आपण नाव ठेवतो आणि भगवंताचं नाम असतं. त्या नामाचा आपल्याला उल्लेख करायचा आहे की नाम, नक्की नाम, भगवंताचं नाम जर तुमच्या सद्गुरूंनी तुमच्या कानात पेरलं असेल, त्याच नामावरती तुम्ही आरूढ राहिलं पाहिजे. त्या आरूढ राहिल्यानंतर तुम्हाला तो पैलतीराला नक्कीच घेऊन जाणार आहे. आणि जर तुम्ही आरूढ झाला नाही आणि फक्त देह देह म्हणत राहिला तर त्याची काही किंमत होणार नाही. 5 इंद्रिय, 5 कर्म, आणि आता आपल्याला ज्ञान प्राप्त कसं होतं की तुमचं 6 षड विकार आहेत आपले. हे 6 षड विकार जो घालवतो साधक, ज्या 6 विकाराला जो आपल्या धाकात ठेवतो तो साधक असतो. आणि तो संपूर्ण जो घालवून जो ज्ञान प्राप्त करतो त्याला ब्रह्मज्ञान मिळालं, अशा पद्धतीचं हे सांगतो. आणि अशा पद्धतीची आजची ही सेवा सद्गुरू अमृते दादांना आणि श्रीपाद बाबांच्या चरणी अर्पण करून आजच्या वेळेचं भान, म्हणजे वेळ 9 जवळजवळ वाजलेत, मला जी सेवा करण्याची 1 तासाची जी संधी दिली ते ओंकार धुरोडे बाबा, त्याचप्रमाणे जगदीश बाबा, जिग्ना मॅडम, त्याचप्रमाणे गरजे महाराज, तुमच्या सगळ्या कुटुंबाचे, तुमच्या सगळ्यांचे मी आभारी आहे. आणि दादा, तुम्ही अहमदनगरवरून बघत असाल की हे बालक काही का होईना पण निदान 2 शब्द बोलले की माझ्या मोडक्या तोडक्या शब्दातून मी जे तुमच्या पुढे जी सेवा मांडली ती तुम्हाला समर्पित करतो. बोला पुंडली गौरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, बाबांकी जय, सच्चिदानंद रामदास बाबांकी जय, सच्चिदानंद अमृते दादांकी जय, सर्व संतांकी जय. हे बोलायचं का पसाईदान? बोल लोक. जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी. ओके, बंद करा, बंद करा की पसाईदान घ्यायला पाहिजे होतं तसं. कुठं करायचं? टायमिंग झालं का? हो झालं. 5 झालं असतं. पसाईदान नसतं, नाहीत घेत. आपण सगळे सत्संगला बसतो ना, बरोबर 9 वाजले का? पण हो